गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात बस सेवेच्या अभावामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। अनेक गावाहून दररोज शिक्षणासाठी सिरोंचा येथे शाळेत येणाऱ्या विद्यार्थिनींना परतीचा प्रवास करताना अनंत अडचणींचा सामना करावा लागतोय। संध्याकाळी 5 वाजता शाळा सुटल्यानंतर वेळेवर बस मिळत नसल्यानं त्यांना तासनतास बस स्थानकावर वाट पाहावी लागते। कधीकधी तर रात्री उशिरापर्यंत बस उपलब्ध होत नाही, ज्यामुळे त्यांच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झालाय। बस सेवेच्या अनिश्चिततेमुळे विद्यार्थिनींना मानसिक तणावाचा सामना करावा लागतोय। संध्याकाळ होताच बस स्थानकावर अंधार पसरतो, तिथे पुरेशी प्रकाश व्यवस्था नाही, सीसीटीव्ही नाहीत आणि सुरक्षिततेसाठी कुणीही उपस्थित नसते। अशा असुरक्षित वातावरणात तात्काळ थांबणे विद्यार्थिनींसाठी धोकादायक बनले आहे। या कारणांमुळे काही पालकांनी आपल्या मुलींना शाळेत पाठविण्याचा विचार सोडून दिलाय। या समस्यांची जाणीव असलेल्या धर्मराव विद्यालय आणि जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रोज शाळा सुटल्यावर बस स्थानकावर थांबून विद्यार्थिनींची काळजी घेतात। परंतु हा तात्पुरता उपाय असून या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे। ही समस्या गेल्या अनेक वर्षांपासून आहे, तरीही प्रशासन आणि शासनाने याकडे गंभीरतेने लक्ष दिलं नाहीये। यावर तोडगा काढण्यासाठी तात्काळ उपाययोजना करणं आवश्यक आहे, ज्यात ग्रामीण मार्गावर जादा बसेस सोडणे, बसेसच्या वेळा निश्चित करणे आणि बस स्थानकावर पुरेशी प्रकाश व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा रक्षक तैनात करणे यांचा समावेश आहे। नागरिक, पालक आणि शिक्षकांनी शालेय शिक्षण विभाग, परिवहन विभाग आणि स्थानिक प्रशासनाने एकत्रित बैठक घेऊन यावर तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे। सिरोंचा व्यतिरिक्त या भागातील विद्यार्थ्यांसाठी दुसरा कोणताही शैक्षणिक पर्याय नाही, त्यामुळे बस सेवा ही केवळ एक सुविधा नसून त्यांच्या शिक्षणाचा मूलभूत हक्क आहे असं म्हटलं जातंय। प्रतिनिधी सुरेश टिपट्टीवार, NTV न्यूज मराठी, सिरोंचा, गडचिरोली।